व्हिडिओ करून पाठवला आणि मी त्याच्या आमच्याकडे 150 बायका आहेत आणि त्याच्यातून मी पहिली आले आणि त्या मंडळातून मग आम्हाला वाकोला कुलाबा विकास मंडळ तुम्हाला माहिती असेल तिथे आमचं भाषण होतं. 21 जण होते, सगळे प्रोफेसर, PhD, MBA. बापरे, मी म्हटलं माझे 5 विषय. शिवराया हे अद्भुत रसायन, लग्नाचं वाढतं वय एक समस्या, स्त्री संरक्षण का आरक्षण आणि चांदोबा भेटलास का, असे 5 विषय दिले होते. माझा विषय होता लग्नाचे वाढते वय एक समस्या. लग्नाचे वाढते वय एक समस्या हो, हीच तर समस्या आहे आज प्रत्येक आई वडिलांसमोर. पूर्वीची माणसं वेळेला फार जपत असत. मुलगी उपवर झाली की तिचे लग्न करायचे. वेळच्या वेळी लग्न झाले की त्यांचा संसार सुखाचा सफळ संपूर्ण होतो. ही प्राचीन काळापासून चालत आलेली प्रथा परंपरा. पण हल्ली शिक्षणाचे वाढते प्रमाण पाहता प्रत्येक जण करिअरच्या मागे धावत आहे आणि त्यामुळे अर्थातच लग्नाचे वय वाढत चालले आहे. मुलीचे शिक्षण पूर्ण झाले, ती स्वतःच्या पायावर उभी राहण्यास समर्थ झाली की तिचे लग्न हे व्हायलाच पाहिजे. प्रौढ कुमारिका हा त्या काळात शाप. पण हल्ली स्त्रिया, मुले शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहे. मुलींना शिक्षणाच्या 10 दिशा खुल्या झाल्या आहेत. भारतात नव्हे, भारताबाहेर सुद्धा एकटे राहून शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळत आहे. त्यांच्या भरारीतील आकाश मोकळे झाले आहे. उच्च शिक्षण, उच्च पदाची नोकरी यामध्ये बरीच वर्ष उलटली की वय सुद्धा वाढत जाते. करिअरच्या मागे धावत असताना लग्न ही अतिआवश्यक गोष्ट पुढे ढकलली जाते. शारीरिक दृष्ट्या उशिरा लग्न हे कितपत योग्य आहे. पूर्वीच्या वेळी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे संस्कार हे आपोआप व्हायचे, त्यांच्या आज्ञेचे पालन व्हायचे. काळानुसार सर्व बदलत गेले. दैनंदिन आयुष्यात उपवर मुलींसमोरची आव्हाने, एकत्र कुटुंब पद्धती कमी अधिक वेगाने, विभक्त कुटुंब पद्धती बदलत गेली. बदलते व्याप, ताप या सर्वांनाही माणसे सरावली, त्यात रुळली. काळाबरोबर समाजात चौकसपणा देखील आला. हल्ली धर्म, जात, पंथ, प्रांत, देश इत्यादी पाळली जाणारी बंधने आवश्यकच राहिलेली नाही. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम, रील हेच या हल्लीच्या मुलांचे अविभाज्य अंग झाले आहे. आज अनेक लोक वृत्तपत्रे, TV चॅनल्स यापेक्षा समाज माध्यमावर अधिक भर देतात. ही समाज माध्यम हे डिजिटल जग हे सध्याच्या घडीला अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक माध्यम बनले आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाची ही स्थिती आहे. जुने दिवस गेले, म्हणजे आमचे दिवस गेले, जुने दिवस गेले, आता डे आले आणि डे साजरे करण्यासाठी तरुण मुलं मुली हॉटेल्स, पब, क्लब मध्ये जाऊन दारू आणि सिगरेटचे सेवन करतात. धुवा आणि धुंदी यामध्ये बेभान होतात. त्यातच हल्ली लिव्हिंग रिलेशनशिप, लग्ना अगोदरच तरुण मुली एकत्र राहून सर्व सुखे उपभोगतात. मग मला तुम्ही सांगा, लग्न तरी कशाला करतील? आणि म्हणूनच
वय वाढलं तरी लग्नाचा विचार करत नाही. सत्य हे आहे की सत्य असे आहे की आजी आईने केलेले जेवण जाऊन त्या जागी पिझ्झा बर्गर आले. आजी आईने बनवलेले जेवण जाऊन त्या जागी पिझ्झा बर्गर आली. माणसांकडे मोठी घरे आहेत, माणसांकडे मोठी घरे आहोत, आपण माणसं कुठे आहेत? माणसं नाहीये. प्रगत उपचार औषध आहे, प्रगत उपचार औषध आहेत, पण स्वास्थ्य नाही. भरपूर सारे शिक्षण आहे, पण नाती माहीत नाही. चंद्रावर पाय ठेवला आहे, अहो पण शेजारी कोण त्याची ओळखच नाही. स्वप्न खूप आहेत, स्वप्न खूप आहेत, पण शांत झोप नाही. भरपूर पगार आहे, पण मनाला शांती नाही. महागडी घड्याळे आहेत, पण वेळच नाही. व्हॉट्सअप फेसबुकवर अनेक मित्र मंडळी आहेत, पण आयुष्याचा जोडीदार कोण? वय वाढल्यामुळे, हातात पगाराची भली रक्कम आल्यामुळे मुला मुलींच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत. उच्च राहणीमान, श्रीमंत शिकलेला नवरा किंवा बायको यातून ऍडजस्टमेंटची तडजोडीची शक्यता मावळली. दोघांचे ठाम विचार, तडजोडीची तयारी नाही आणि त्यातूनच घटस्फोटचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. संसारात करिअरच्या नादात मुलाचा विचार लांबणीवर पडला. संसारात करिअरच्या नादात मुलाचा विचार लांबणीवर पडला. एकच मूल ही संकल्पना आली. मुला मुलींच्या संतती प्राप्तीसाठी ठराविक मर्यादा असतात. मुला मुलींच्या संतती प्राप्तीसाठी ठराविक मर्यादा असतात. वय वाढल्यावरती संतती प्रक्रिया ही फार गुंतागुंतीची होत जाते. गेलेले क्षण परत येत नसतात, पण हे या मुलांना समजवणार कोण? आणि या अशातून सांसारिक समस्या उद्भवतात आणि अशा या एकट्या मुलाचा संसार देखील समस्याग्रस्त होतो. करिअरच्या नादात एकट्या मुलावर अपेक्षाचे ओझे लादत असताना दिल्या घरी तू सुखी राहा हा आईने दिलेला कान मंत्र आपोआप कानामागे गेला. विवाह संस्थेविषयी कल्पना, लग्न जुळवण्यातील अडचणी, अनुरूप सारख्या संस्थाही आता अपुऱ्या पडत आहेत. विवाह संस्थेविषयी संकल्पना पूर्णपणे बदलल्या असून पूर्वीचा पुरुषी अधिकार, पूर्वीचा पुरुषी एकाधिकार, पूर्वी पुरुष म्हणजे स्त्रीवर अधिकार, पूर्वीचा पुरुषी एकाधिकार आता स्त्री स्वयंपूर्ण असायला मानायला तयार नाही आणि इथेच तर समस्येची पहिली ठिणगी पडते. लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन नसून सर्वांच्या विचाराने विश्वासाने सहजीवन जगणे होय. या सहजीवनाचा अर्थच मुलांना समजत नाही. भारतीय परंपरेत कोणत्याही विवादात मध्यम मार्ग, सुवर्ण मध्य काढणे हा केव्हाही जालिम उपाय आहे. लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे काय? ते प्रेमाचे एक अति सुंदर अतूट बंधन असते. लग्न म्हणजे काय? ते प्रेमाचे एक अति सुंदर अतूट बंधन असते. घराचे ते घरपण असते. पती पत्नीला एकत्र बांधणारा तो प्रेमाचा नाजूक धागा असतो. विधात्याला पडलेले ते सुंदर स्वप्न असते. एकाने विस्कटलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं. धन्यवाद. आणि याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने मला साडी आणि